आपल्या रुचा क्रिएशन या चॅनलवरती मी आपले स्वागत करीत आहे। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रिन्सेस ब्लाउजला सुरुवात करत आहोत। तर या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण फोरटक्स ब्लाउज त्याची कटिंग स्टिचिंग बघितलेली आहे। त्यानंतर कटोरी ब्लाउज सुद्धा आपण संपूर्ण बघितलेला आहे। त्यामध्ये आपण कटोरी कशा पद्धतीने वाढवायची आहे, कटोरीचं स्टिचिंग कशा पद्धतीने करायचं आहे, या सर्व गोष्टींची माहिती बघितलेली आहे। त्यानंतर डबल कटोरी ब्लाउज सुद्धा आपण पूर्ण बघितलेला आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रिन्सेस ब्लाउजला सुरुवात करतोय। हा जो प्रिन्सेस कट ब्लाउज आहे तो विदाउट क्रॉस पट्टी आपण आज बघणार आहोत। तर मैत्रिणींनो, जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनल सबस्क्राइब करा आणि सोबतच जे बेल आयकॉन दिसते त्यावरती सुद्धा क्लिक करा, जेणेकरून आपल्या चॅनलचे जे काही नोटिफिकेशन आहेत ते तुम्हाला मिळत राहतील। तर चला सुरुवात करूयात। आता इथे मी हा पेपर घेतलेला आहे। हा डबल फोल्डिंगचा पेपर मी इथे घेतलेला आहे आणि याची बंद बाजू जी आहे ती माझ्याकडे आहे। तर आता आपण हा जो प्रिन्सेसचा पॅटर्न आहे तो आपण 28 साइज नुसार इथे कटिंग करतोय। तर 28 साइज नुसार जरी कटिंग असेल तरी आपण 28 पासून ते 48 मापापर्यंत आपण संपूर्ण टिप्स इथे पाहणार आहोत। तर चला इथे आपण सुरुवात करतोय। तर या कटिंग साठी जी काही माप मी इथे घेतलेली आहे तर वरती इथे स्क्रीन वरती तुम्हाला इथे दिसत असेल की तुमच्या मापात ते चेंजेस करून घ्यायचे आहेत। तर सगळ्यात अगोदर आता हा जो प्रिन्सेस कट ब्लाउज आहे तर हा आपला विदाउट क्रॉस पट्टी ब्लाउज आहे। यामध्ये आपल्याला क्रॉस पट्टी टाकायची नाहीये। तर याच्या नंतरचा जो ब्लाउज आहे तो आपण क्रॉस पट्टी वाला म्हणजेच बेल्ट वाला प्रिन्सेस पाहणार आहोत। तर मला एका ताईंची कमेंट सुद्धा आली होती की त्यांनी बेल्ट वाला प्रिन्सेस ब्लाउज दाखवा म्हणून। तर याच्या नंतरचा जो ब्लाउज आहे तो आपला बेल्ट वाला प्रिन्सेस असणार आहे। तर नक्की त्यामध्ये तुमच्या साईजचं मी माप दाखवेल। तर आता सगळ्यात अगोदर आपल्याला इथे ब्लाउजची जी काही पूर्ण उंची आहे ती पूर्ण उंची अगोदर घ्यायची आहे। ब्लाउजची पूर्ण उंची आहे इथे 13.5 इंच। तर मी ते 13.5 इंच प्लस 1 इंच आणि प्लस पुन्हा एकदा अर्धा इंचावर मार्किंग करते। तर अगोदर मी 13.5 इंच प्लस 1 इंच असं माप टाकते। तर 14.5 वरती मी मार्किंग करून घेते आणि पुन्हा एकदा 14.5 इंचावरती मार्किंग करून मी इथे सरळ रेषा मारून घेते। तर प्रिन्सेसला इथं आपल्या पूर्ण उंचीमध्ये 1.5 इंच ऍड करायचं असतं। तर 14.5 वरती मी मार्किंग करून घेतलं आणि पुन्हा एकदा त्याच्या खाली आपल्याला अर्धा इंचावरती मार्किंग करायचंय आणि इथे आणखी एक आपल्याला रेष मारून घ्यायची आहे। इथे तुमची जी काही पूर्ण उंची असेल ब्लाउजची त्यामध्ये तुम्ही 1 इंच प्लस अर्धा इंच असा 1.5 इंच ऍड करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण इथे शोल्डरचं माप टाकतोय। तर शोल्डर जे आहे ते आपल्या गळ्यानुसार असतं। तर इथे शोल्डरचा जो काही तक्ता आहे तो माझ्याकडे असा चार्ट आहे। तर हा जो चार्ट आहे फोरटक्स ब्लाउज असेल, कटोरी ब्लाउज असेल किंवा प्रिन्सेस टक्स ब्लाउज असेल त्यासाठी मी हाच चार्ट इथे वापरते। तर हा जो चार्ट आहे डीप नेकचा चार्ट आहे। तर डीप नेकसाठी मी हा चार्ट वापरते। तर हा जो चार्ट आहे तो आपण या अगोदर फोरटक्स ब्लाउज आणि कटोरी ब्लाउज या दोन्हीमध्ये मी तुम्हाला दाखवलेला आहे। तर तो चार्ट मी इथे प्रिन्सेससाठी सुद्धा वापरत असते। तर इथे गळ्याची जी काही बॅक साईडची उंची आहे ती आहे इथे 9 इंच। तर 9 इंच हा जो आहे तो डीप नेक आहे, 8 इंचापेक्षा मोठा आहे। तर त्यामुळे मी 28 छातीसाठी ते शोल्डर जे आहे 4.5 इंचावरती टाकून घेतेय। इथे हे जे शोल्डरचं माप आहे मी ते 4.5 इंचाचं टाकलेलं आहे, कारण शोल्डरची जी काही पट्टी आहे इथे मी 2 इंचाची ठेवणार आहे। तर इथे मी शोल्डर जे आहे 2.5 इंचाचं इथे तयार होतं। जर तुम्हाला शोल्डर पट्टी जी आहे इथे 2.5 इंचाची हवी असेल तर हे जे काही शोल्डर आहे तुम्ही इथे 4.5 इंचावरती न टाकता इथे 5 इंचावरती टाकायचं आहे, जेणेकरून नाहीये। त्यामुळे हे जे माप मी आता सांगतेय फोरटक्सचं झालं किंवा कटोरी ब्लाउज, डबल कटोरी ब्लाउज, तर हे सगळे माप आपण डीप नेकसाठी बघितलेले आहेत। तर त्यामुळे शोल्डरचा जो काही तक्ता मी इथे दाखवते तो सुद्धा आपला डीप नेकचाच असणार आहे। त्यानंतर मुंढा आहे इथे 5 इंच मी टाकतेय। तर हे गळा रुंदी आणि मुंढ्याचं जे काही माप असतं तर ते आपल्याला बॅक साईडच्या गळ्यानुसार कमी जास्त इथे ठरवायचं असतं। तर शोल्डरचं माप असेल, मुंढ्याचं माप असेल किंवा गळा रुंदीचं माप असेल तर हे आपलं बॅक साईडच्या गळ्यावरतीच डिपेंड असतं। तर इथे मी मुंढ्याचं माप 5 इंचावरती टाकून इथे सरळ रेषा मारून घेतली आहे। त्यानंतर आता या रेषेवरती मी छातीचं माप टाकते। छाती आहे टोटल 28 इंच। तर 28चा चौथा भाग झाला इथे 7 इंच आणि प्लस
1.5 इंच शिलाई मार्जिन. त्यानंतर सेम आपल्याला कमरेचं माप टाकायचं आहे. तर कमरेचं जे माप आहे ते आहे 25 इंच. 25चा चौथा भाग झाला 6.25 इंच. त्यानंतर 1 इंच टक्ससाठी आणि त्यानंतर 1.5 इंच शिलाई मार्जिन. आता हे फक्त पॉइंट काढून घेतलेले आहेत. तर हे पॉइंट जे आहे ते आपल्याला नंतर जोडायचे आहे, कारण हा इथे आपल्याला टक्स अगोदर वाढवायचा आहे. त्यानंतर मी फिटिंगची लाईन इथे जोडून घेत असते. आता हा जो भाग आहे आपल्या इथे मुंड्याचा आकार काढायचा आहे. मुंड्याच्या आकारासाठी मी इथे क्रॉसमध्ये लाईन मारून घेतेय. तर हे पॉइंट आपण अगोदर का काढलेत, कारण आपल्या इथे मुंड्याचा जो काही आकार आहे तो छातीच्या पॉइंटला इथे जोडून घ्यायचा आहे. तर इथे मुंड्याचा जो काही भाग आहे तो आपल्याला इथे मोजायचा आहे. तो आहे 5 इंच. 5चा अर्धा झाला इथे 2.5 इंच. 2.5 इंचावरती मी मार्किंग करून घेतलं. त्यानंतर ही जी रेषा आपण इथे मारलेली आहे तर तिथे आपल्याला अगोदर 1.25 इंचावरती मार्किंग करायचं आहे बॅक साईडच्या मुंड्यासाठी. त्यानंतर 1.25 इंचावरती मार्किंग करायचं आहे फ्रंट साईडच्या मुंड्यासाठी. आता हे जे आकार आहे ते आपल्याला जोडून घ्यायचे आहे. तर जोडताना कधी आपल्याला फ्रंट साईडचा जो काही मुंडा आहे तर त्याचा आपल्याला जो आकार आहे तो या लाईनच्या आतमध्ये घ्यायचा असतो. तर त्याच्यासाठी मी इथे मार्किंग करून घेतलेला आहे. नॉर्मल एखादी रेषा फक्त आतमध्ये घ्यायचे. आणि जर तुम्हाला हा सुद्धा भाग इथे समजत नसेल किती घ्यायचा तर इथे ही जी लाईन आहे सरळ आतमध्ये इथे ओढून घ्यायची आहे. 1.25 इंचावरती इथे मार्किंग करायचं आणि हा पॉइंट जो आहे त्या 1.25 इंचावरती जोडून घ्यायचा. अशा पद्धतीने तुम्ही इथे पाहू शकता. बरोबर आपला तो जो पॉइंट आहे तो याच्यावरती येतो. अशा पद्धतीने जोडून घ्यायचे. तर हा जो पॉइंट आहे आतला तो आपल्या फ्रंटच्या मुंड्याला म्हणजे या पॉइंटला इथे कनेक्ट झाला पाहिजे. आणि हा जो आपला सरळ भाग आहे सरळ रेषेवरचा तर तो आपला इथे 1.25 इंचावरती जॉईंट झाला पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला हा मुंड्याचा आकार काढून घ्यायचा आहे. तर इथे मी हे फ्रेंच करून घेतलेलं आहे. मी तुम्हाला अगोदर सुद्धा सांगितलं होतं की जसं आपल्याला इथे जमणार आहे त्या पद्धतीने आपल्या व्हिडिओमध्ये आपण टूल्स इथे वापरून दाखवणार आहोत. तर आता आपण जेव्हा बॅक साईडच्या मुंड्याचा आकार काढतोय तर हे फ्रेंच कर्व आपल्याला अशा पद्धतीने ठेवायचं आहे की जेणेकरून याच्या रेषेवरती आपल्याला हा छातीचा जो चौथा भाग आहे त्यानंतर हा 1.25 इंचाचा भाग आणि ही सरळ रेषा हे तीनही पॉइंट या फ्रेंच कर्वच्या लाईनवरती येतील. तर इथे हे जे भाग आहे तीनही पॉइंट मी जोडून घेतलेले आहेत. त्यानंतर इथे मी फ्रंटचा पार्ट जोडतीये. तर फ्रंटचा पॅटर्न सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने जोडून घ्यायचा आहे. हा जो पॉइंट आहे आपला 2 इंच एकाच ठिकाणी आला पाहिजे. फक्त हे जे 2 पॉइंट आहे ते आपले चेंज होणार आहेत. तर इथे फ्रंट आणि बॅकचा जो आकार आहे ते मी काढून घेतलेला आहे. तर इथे जसं आपण फ्रेंच कर्वचं इथे प्रॅक्टिस करणार आहे तर इथे आपल्याला हे इझिली काढायला जमून जातं. तर आता आपण इथे गळ्याचा आकार टाकणार आहोत. तर पुढचा जो गळा आहे इथे आहे 6 इंच. तर 6 इंचासाठी मी गळा रुंदी जी आहे ते 2.25 इंचावरती टाकतेय. छोटं माप आहे तुम्ही इथे 2 इंचावरती सुद्धा टाकू शकता. त्यानंतर इथे बंद बाजूवरती पुढचा गळा प्लस अर्धा इंच. तर पुढचा गळा आहे 6 इंच. 6.5 इंचावरती मार्किंग केलं. सरळ लाईन इथे मारून घेतलेली आहे. 2.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि त्यानंतर हे दोनही पॉइंट इथे जोडून घेतलेले आहेत आणि पुढच्या गळ्याचा इथे आकार देऊन घ्यायचा आहे. तर इथे आकार देताना जर फ्रेंच कर्वने आकार देणार असाल तर या लाईनवरती आपल्याला 1 इंचावरती मार्किंग करून घ्यायचे. जर डीप नेक हवा असेल तर किंवा तुम्ही डायरेक्ट इथे फ्रेंच कर्व ठेवून अशा पद्धतीने सुद्धा आकार काढू शकता. तुम्हाला ज्या पद्धतीने डीप नेक हवा आहे कोणत्या प्रकारचा आकार हवा आहे तसं तुम्ही इथे काढू शकता. फ्रंटचा पुढच्या गळ्याचा आकार हा देऊन घेतलेला आहे. त्यानंतर आता सगळ्यात मेन जो पॉइंट आहे ते आपला तो इथे प्रिन्सेसचा टक्स टाकण्याचा आहे.
तर त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला, इथे बस्ट पॉईंट काढायचा आहे. तर बस्ट पॉईंट कशा पद्धतीने काढायचा असतो, तर बस्ट पॉईंट जो आहे तर छातीचा इथे चौथा भाग घ्यायचा आहे. तर छाती आहे 28 इंच, छातीचा चौथा भाग झाला इथे 7 इंच. तर 7 इंच प्लस 1 इंच आपल्याला ऍड करायचा आहे. तो झाला 7 इंच प्लस 1 इंच आणि त्यामध्ये आपला अर्धा इंच शोल्डरसाठी शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. तर हे झालं टोटल आपलं 8.5 इंच. तर तुम्हाला कोणत्याही साईजचा बस्ट पॉईंट काढायचा असेल तर आपण छातीचा चौथा भाग प्लस 1.5 इंच असं इथे टाकायचं आहे की तुम्हाला बस्ट पॉईंट इथे मिळून जाईल. तर बस्ट पॉईंट टाकताना मी इथे 8.5 इंचावरती एकदा मार्किंग करून घेतेय. तर 8.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. त्यानंतर ही जी बंद बाजू आहे त्या बंद बाजूकडून आपल्याला छातीचा इथे 10वा भाग घ्यायचा आहे. तर छातीचा 10वा भाग कशा पद्धतीने काढायचा आहे, जे काही छातीचं माप असेल 28 असेल 30 असेल तर दोन्ही नंबरच्या मध्यभागी आपल्या इथे पॉईंट द्यायचा आहे की आपल्या इथे छातीचा 10वा भाग इथे मिळून जातो. तर इथे 28 छाती आहे तर छातीचा 10वा भाग जो आहे इथे 2.8 इंच. तर 2.8 इंचावरती मी मार्किंग केलं, म्हणजेच 2.25 इंचावरती. तर 2.25 इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि त्यानंतर हा जो पॉईंट आहे तो सुद्धा आपल्याला तेवढाच घ्यायचा आहे, म्हणजे जो काही आपला 8.5 इंचाचा आहे तो. तुम्ही पाहू शकता 8.5 इंच आणि इथे 2.25 इंच इथे मी मार्किंग करून घेतले. तर हे जेवढं माप आहे तेवढंच माप आपल्या इथे खालच्या भागात घ्यायचं आहे. तर हे आहे 2.25 इंच. तर 2.25 इंचावरती मी पुन्हा एकदा मार्किंग करून घेतेय. 2.25 इंचावरती मार्किंग केलं. ही सरळ लाईन आपल्याला अगोदर मारून घ्यायची आहे. तुम्ही इथे बस्ट पॉईंट नुसार सुद्धा प्रिन्सेसचा टक टाकू शकता किंवा खालच्या बाजूने आपण 4.5 ते 5 इंचावरती सुद्धा प्रिन्सेसचा टक्स इथे टाकू शकतो. त्यानंतर आपला हा जो भाग आहे ते प्रिन्सेसच्या टक्ससाठी इथे शेप द्यायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की हा जो टक्स आहे तो किती इंचाचा घ्यायचा आहे, 28 ते 32 साठी मी 1.5 इंचाचा टक्स घेत असते. त्यानंतर 32 पासून 36 पर्यंत इथे आपल्याला 2 इंचाचा टक्स घ्यायचा आहे आणि 36 ते 40 इंचापर्यंत आपण इथे 2.5 इंचाचं माप घ्यायचं आहे. त्यानंतर 40 प्लस किती हे असेल तर इथे आपण 3 ते 3.5 इंचाचं माप हे टाकायचं आहे टक्ससाठी असेल तर तुम्ही इथे 2.5 ते 3 इंचाचा टक्स इथे घ्यायचा आहे. तर इथे मी 1.5 इंचावरती मार्किंग करून घेतेय. त्यानंतर आता 1.5 इंचावरती आपण जिथे मार्किंग केलं तिथे आपल्याला 1 इंच उभं मार्किंग करायचं आहे. इथे 1 इंचावरती मी मार्किंग केलं, सरळ रेषा इथे मी मारून घेतली आहे. आता ही जी रेषा आहे टक्सची आणि आपण अगोदर मारलेली रेषा ती मी खालच्या भागावरती इथे वाढवून घेतलेली आहे. त्यानंतर आता आपला हा जो भाग आहे इथे आपल्याला प्रिन्सेसचा शेप इथे देऊन घ्यायचा आहे. इथे ही सरळ जी रेषा मी इथे मारलेली आहे तर इथे मी फ्रेंच कर्व ठेवलेला आहे आणि हा जो भाग आहे ते आपल्याला गोल असा जोडून घ्यायचा आहे, जेणेकरून आपला प्रिन्सेसचा जो काही कर्व आहे इथे आपला तयार होतो. अशा पद्धतीने हा कर्व आपला इथे तयार झालेला आहे. तर हा भाग काढून झाल्यानंतर फ्रेंच कर्व जे आहे ते मी इथे उलटा घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता हा जो प्रिन्सेसचा टक्स आहे इथे मी त्याचा शेप देऊन घेतेय. तर एकदम सिंपल पद्धतीने आपला हा प्रिन्सेसचा टक्स इथे तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता एकदम सोप्या पद्धतीने, काहीच आपल्याला वेगळ्या पद्धतीने शेप द्यायची इथे गरज पडत नाही. तर आता इथे हा जो टक्स आहे आपण 1.5 इंच वाढवलेला आहे. त्यानंतर हा जो टक्स आहे आपण टक्स, तर हे जे काही अंतर आहे आपण टक्स मारल्यानंतर इथे कट होणार आहे. तर हा कपडा आपल्याला इथे पुढे वाढवायचा आहे. तर हा 1.5 इंच आहे तर इथे आपल्याला 1.5 इंच वाढवायचे. हा जर टक्स तुम्ही 2.5 ते 3 इंचाचा घेतलेला असेल तर या भागात सुद्धा तुम्हाला 2.5 ते 3 इंचावरतीच मार्किंग करायचं आहे. तर मी इथे 1.5 इंचावरती मार्किंग केलं. त्यानंतर हा जो टक्स आहे आपला जॉईंट करण्यासाठी अर्धा इंच जाणार आहे. त्यामुळे मी छाती प्लस मार्जिनच्या पुढे पुन्हा एकदा अर्धा इंचावरती मार्किंग करून घेतलं. त्यानंतर आता आपल्या इथे छातीचं जे काही मार्किंग आहे आपण केलेलं आता ते मार्किंग आपल्याला जोडून घ्यायचं आहे फिटिंगच्या रेषेसाठी. तर हे जे काही मार्किंग आहे आपल्या इथे फिटिंगसाठी राहणार आहे. तर
तर इथे प्रिन्सेसचा जो काही टक्स आहे आपण इथे तयार केलेला आहे, पण आपल्याला हा जो भाग आहे आपण अर्धा इंच वाढवलेला आहे, तर तो आपल्याला इथे अशा पद्धतीने जोडून घ्यायचा आहे तिरक्या पद्धतीने, जेणेकरून ही जी बाजू आहे आपली, तर इथे आपली अर्धा इंच शोल्डर मध्ये जाणार आहे, अर्धा इंच खालच्या भागात अस्तर जोडण्यासाठी जाणार आहे, म्हणजे आपली पूर्ण उंची जी आहे ती 13.5 इंचाची तयार होणार आहे. पण जर हा जो भाग आहे तुम्ही इथे कट केला नाही तर हा ब्लाऊजची जी उंची आहे इथे वाढणार आहे. पण हा जो भाग आहे तुम्ही इथे कट न करता सुद्धा वापरू शकता, म्हणजे जेणेकरून हा जो भाग आहे हा तिरकस न जोडता आहे तसाच आपण इथे कट करायचा आहे, अस्तरला जॉईंट करायचा आहे. पण शिवताना इथे तुम्ही हा जो पॉइंट आहे आपला बस्ट पॉइंट येतो, त्या बस्ट पॉइंट पर्यंत तुम्हाला इथे 2 ते 3 इंचाचा आडवा टक्स इथे मारायचा आहे, जेणेकरून हे जे अर्धा इंच आहे तुमचं या टक्स मध्ये ऍडजस्ट होणार आहे. त्यानंतर ही जेवढी रेषा आहे ती रेषा आपल्याला अगोदर मोजून घ्यायची आहे. तर ही रेषा आहे टोटल 5.25 इंच. तर हे 5.25 इंच आपल्याला या आकारावरती म्हणजे टक्स वरती मोजून घ्यायचं आहे. आणि जेवढा तो टक्स आहे त्या टक्स वरती आपल्याला मार्किंग करायचं. इथे 5.25 इंचावरती मी मार्किंग करून घेतलं. आता हे जे मार्किंग आहे आपल्याला जोडून घ्यायचं आहे. तरी हे जे मार्किंग आहे मी फिटिंगच्या लाईन पर्यंत जोडून घेतलंय. इथे आपला जो काही प्रिन्सेसचा पॅटर्न आहे तर तयार झालेला आहे. आता आपण याची कटिंग करून घेऊयात. तर इथे पॅटर्न कट करताना आपण बॅक साइडचा पॅटर्न कट केलेला आहे. तर इथे मी आता फक्त साइडची जी काही आउटलाइन आहे ती मी इथे कट करून घेतलेली आहे. तर या आउटलाइन कट झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जे काही आपण इथे एक्स्ट्राचं माप वाढवलेलं आहे तर ते माप आपल्याला बॅक साइडच्या भागावरती लागणार नाहीये. तर आपण काय करायचं आहे, जे आपलं इथे अगोदरचं फिटिंगचं माप आहे त्या मापावरती आपल्या इथे खालच्या बाजूला मार्किंग करायचं आहे. म्हणजे या भागावरती मी अर्धा इंच वाढवलेला आहे, तर इथे अर्धा इंच मी बॅक साइडला कमी करून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता मी अर्धा इंचावरती मार्किंग केलं. त्यानंतर हा जो भाग आहे आपण कमरेचा चौथा भाग प्लस 1 इंच आणि 1.5 इंच, तर इथे हे जे काही मार्किंग आहे त्या मार्किंग वरती मी पाठीच्या भागावरती मार्किंग करून घेतलं या ठिकाणी. तर इथे मी तुम्हाला ओपन करून दाखवते. जे काही 2 पॉइंट मी इथे घेतलेले आहे ते इथे हा अर्धा इंच वाढवलेला आहे, त्यानंतर हा 1.5 इंच आतमध्ये घेतलेला आहे. तर आता हे जे दोन्ही पॉइंट आहे आपल्याला भेटलेले आहेत. आता हे दोन्ही पार्ट आपल्याला सेपरेट करून घ्यायचे. जर तुम्हाला फ्रंटच्या भागाला टक्स मारायचा असेल तर हा पॉइंट तुम्ही आहे तसाच सुद्धा इथे ठेवू शकता. तर इथे फ्रंटच्या भागाचा जो काही प्रिन्सेसचा आकार आहे आपला कट करून झालेला आहे. इथे मी मुंड्याचा आकार सुद्धा कट केलाय. इथे आपला प्रिन्सेसचा आकार तयार झालेला आहे. तर हा फ्रंटचा पॅटर्न तयार झालाय. आता आपण बॅकच्या पॅटर्न मध्ये काय चेंजेस करायचे आहे ते पाहतोय. तर इथे आपल्याला हे 2 पॉइंट जे आहेत ते मिळालेले आहेत. ते दोन्ही पॉइंट आपले इथे जोडून घ्यायचे आहेत, जे की आपण टक्ससाठी ते वाढवलेले आहेत. त्यानंतर आपण खालच्या भागावरती इथे पूर्ण उंची प्लस 1.5 इंच फ्रंटसाठी घेतलेला आहे, पण बॅकसाठी आपल्याला फक्त शोल्डरमध्ये अर्धा इंच जातं आणि खालच्या भागाला इथे अर्धा इंच जातं. तर बॅक साईडला आपल्याला फक्त 1 इंच एक्स्ट्रा पाहिजे, तर त्यासाठी मी अर्धा इंच इथे कमी करून घेते. ते मी इथे अर्धा इंचावरती मार्किंग करून घेते आणि तो अर्धा इंच सुद्धा आपल्या इथे काढून टाकायचा आहे.
तर आता हा बॅक साईडचा पॅटर्न आपला कट करून झाला आहे. आता आपण याच्यावरती गळ्याचं मार्किंग करूयात. तुम्हाला जर डिझाईनचा गळा इथे शिवायचा असेल तर तुम्ही इथे मार्किंग न करता डायरेक्ट कटिंग जरी केली तरी सुद्धा चालते. तर इथे मी मागच्या गळ्याची गळ्यारुंदी जी आहे गळ्यारुंदीचं माप टाकले. त्यानंतर मागचा गळा जो आहे तो 9 इंचाचा आहे. 9.5 इंचावरती मार्किंग केलं आणि इथे याचा चौकोन तयार करून घेतलाय. तर इथे 9.5 इंचावरती मार्किंग केलं. त्यानंतर 3 इंचावरती मार्किंग करून घेतला आणि चौकोन करून घेतला. आता इथे हा जो टक्स आहे मी इथे 4 इंचावरती मार्किंग केलं आणि उभा जो आहे 5 इंचावरती मार्किंग केला. तर इथे बॅक साईडचा टक्स सुद्धा आपला तयार झालाय. तर हे जे काही माप आहे आपलं आहे 28 इंच. इथे प्रत्येक पॅटर्न वरती मी साईज इथे लिहून घेतलेली आहे. तर आजचा जो काही पॅटर्न आहे आपला प्रिन्सेस साईजचा तो इथे तयार झालेला आहे. तर यामध्ये सगळ्या ज्या गोष्टी आहे त्या मी इथे व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी सुद्धा तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.